काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर संविधानाचा मुद्दा ज्या पद्धतीने तुम्ही घेतला होतात, बाबासाहेबांचा अपमानाचा मुद्दा ज्या पद्धतीने घेतला होतात, त्या मुद्द्याला आता कुठेतरी वेगळं वळण लागतंय. कारण मुंबईमध्ये भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या मुंबई कार्यालयामध्ये घुसले होते, तोडफोड करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला. काय पहिली प्रतिक्रिया? नाही, अमित शहानी बाबासाहेबांचा अवमान केला, त्याची प्रतिक्रिया देशभर उमटली. देशामध्ये त्या संदर्भातल्या तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि जागोजागी ठिकठिकाणी त्या ठिकाणी आंदोलन होताना दिसते. हे आंदोलन लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. जो कोणी या बाबासाहेबांचा किंवा संविधानाचा अवमान करेल तर तो किती मोठा असू देत, त्याविरुद्ध निषेध करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे, संविधानाने दिलेला आहे. संविधान जिवंत आहे. आम्ही संविधानावर देश चालवतो, राज्य चालवतोय. सगळ्या अधिकार त्यानिमित्त त्या संविधानातून प्राप्त झालेला आहे. अशा स्थितीमध्ये आंदोलन करताय म्हणून त्याला प्रत्युत्तर देताना बाबासाहेबांचे नारे लावत एखाद्या आमच्या पक्ष कार्यालयावर जाणं आणि दगडफेक करून तोडफोड करणं हे गुन्हेगारीचं लक्षण आहे. खरं म्हणजे आपल्या चुकार पांघरून घालण्यासाठी त्याला प्रत्युत्तर द्यायची तुमची धमक असेल तर तुम्ही वैचारिकदृष्ट्या द्या. तुम्ही आपले विचार मांडा. तुम्ही लोकशाही पद्धतीने त्याला उत्तर दिलं पाहिजे. आणि गुंडप्रवृत्ती कशाला? या कायदा ज्या राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्याच सरकारच्या मंडळींनी अशा पद्धतीनं गुंडगिरी करून लोकांची कार्यालय तोडायची, विरोधकांची, तर मग याला काय म्हणायचं? या संविधान मांडणारे आहेत, यांच्या पोटात काय आहे, यांच्या ओठात काय आहे हे आता दिसतंय की याच्यातून. आम्ही अनेक आंदोलनं केलीत. आम्ही कधी आता आंदोलन केलं दगडफेक नाही केली कोणावर. आणि त्या ठिकाणी जाऊन दगडफेक करायचं काय? आणि तुम्ही जर काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आहेत म्हणत असाल तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असू देत किंवा भाजपने पाठवलेले गुंड असू देत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजेत आणि त्यांच्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. नाहीतर चुकीचा संदेश जाईल. म्हणजे तुम्हाला पाशवी बहुमत मिळालं तर लोकांची कार्यालय तोडायसाठी नाही, लोकांना जिवंत जाळण्यासाठी नाही, लोकांच्या घरात घुसून मारण्यासाठी नाही. हे समजलं पाहिजे. अरे यश मिळालं, यशाची धुंदी आणि मस्ती इतकी डोक्यात आणली नाही पाहिजे की लोकांचे कार्यालय तोडण्यापर्यंत यांची मजल जावी. कार्यालयाच्या दरवाजावरती आपण खुर्च्या फेकताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते, भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते होते. एकीकडे कायदा सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाते, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते अशा पद्धतीने कार्यालयांवरती धावून जाताना आपल्याला पाहायला मिळतं. नाही, काय चाललंय? सत्ता आल्यापासून पाहतो आम्ही परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली माणसाचे जीव घेतलेत. महिला, स्त्री, पुरुषांना, लहान मुलांना झोडपून काढलं. काय काय केलं त्यांनी? घरात घुसून मारलेत. कोणता पाप केला होता? कोणाचा खून केला होता? म्हणजे हे सत्तेसाठी तुम्ही सत्ता मिळाल्यानंतर हा अशा पद्धतीचा उपयोग करतील काय लोक? आणि पोलीस कोणाच्या बळावरती काम करत होते? पोलिसांना कोणाच्या सूचना होत्या? काय कारवाई केली पोलिसावर? संतोष देशमुख नावाचा सरपंचाला घरातून ओढून नेऊन उचलून नेऊन मारतात, जिवंत ठार मारतात आणि बेदम मारतात. ज्या पद्धतीनं त्याला मारलं गेलं, काय सत्ताधाऱ्यांना काही वाटायला नको? आणि त्यात कोण आहेत? खुशाल मंत्रिपदाची शपथ घेऊन छाती बळवून डोकं मान वर करून अभिमानानंच चालणारी मंडळी जर असतील, याला पोचणारी कोण? मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे. अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजेत आणि कशाला मंत्रिमंडळात घ्यायचं, काढून टाकलं पाहिजेत. कायदा सुव्यवस्थेच्या जर आता एवढी बिघडली असेल तर ही जर आजची झालेली घटना काँग्रेसच्या विभागीय कार्यालयावर, याचा अर्थ स्पष्ट आहे की आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होतो आहे. सत्ताधारी जर या कायदा हातात घेत असतील आणि कार्यालय तोडत असतील तर मुख्यमंत्री या संदर्भात काय भूमिका घेणार आहेत याच्याकडे आमचं लक्ष आहे. आपण बघतो की सत्ताधारी नक्की काय भूमिका घेणार आहेत याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते वडेट्टीवार यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.